काय? पहिली गोष्ट तर या सगळ्या प्रकरणाचं रिपोर्टिंग थोडं चुकीचं झालेलं आहे। मी स्वतः एसपींशी बोललो। या ठिकाणी कुठेही गुन्हे कमी व्हावे म्हणून बोकड बळी दिला वगैरे हे साफ चुकीचं आहे। एका PSIने तिथे नवीन गाडी घेतल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ती पार्टी दिली, पण तेही चुकीचंच आहे। अशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये पार्टी देणं वगैरे किंवा तिथे बोकड आणणं हे एकदम चुकीचं आहे। त्याच्यामुळे त्या संदर्भात कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत। शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलेलं आहे पवार गटाच्या पक्षाला, कसं बघता तुम्ही? चांगला आहे, शुभेच्छा। गणेशपेठला एका बसमध्ये सदृश्य असं आहे की एक बस ही गडचिरोलीवरनं 1 तारखेला त्या ठिकाणी गणेशपेठ डेपोमध्ये आली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये काहीतरी पिशवी किंवा असं एक सामान टाकण्याकरता अशी एक जागा ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये काहीतरी पडलेलं आहे आणि म्हणून डेपो मॅनेजरनी पोलिसांना कळवलं। पोलिसांनी त्याची सगळी छानबीन केली। त्याच्यामध्ये बारूद सदृश काही गोष्टी दिसलेल्या आहेत, अर्थात टायमर किंवा ते डेटोनेट होईल अशा प्रकारची कुठली वस्तू त्याच्यामध्ये नाही, पण जे काही होतं ते आपण UOTCमध्ये त्या ठिकाणी नेऊन त्या संदर्भातली जी काही पुढची प्रोसेस आहे ती प्रोसेस केलेली आहे आणि आता याची सगळी चौकशी आपण करतोय आणि यासोबत गडचिरोली पोलिसांनाही इन्फॉर्म केलेलं आहे। त्यामुळे ही बस कुठे कुठे गेलेली आहे, त्याच्यात कोण होतं, ड्रायव्हर, कंडक्टर किंवा इतर कोण पॅसेंजर्स होते, या सगळ्याची माहिती घेणं चाललेलं आहे। सगळी माहिती आली की तुम्हाला नंतर सांगण्यात येईल। नजूलचा निर्णय एक दिलासादायक निर्णय आहे लोकांसाठी, काय फायदा होईल काय? मुळामध्ये विदर्भामध्ये नजूलच्या ज्या जमिनी आहेत ह्याच्या हस्तांतरणाची खूप अडचण होती। आम्ही आता जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये शर्तभंग जे आहे ते म्हणजे ज्यांनी त्याचं रिन्युअल केलेलं नाही असे जे लोक असतील तर त्यांना 2025च्या जुलैपर्यंत आम्ही सूट दिलेली आहे, त्याच्यावर काही आकारलं जाणार नाही। त्यासोबत फ्री होल्ड करण्याकरता 5% जी अट होती ती 2%वर आणली आहे आणि त्याचं जे भूभाडं आहे ते देखील 0.02 एवढंच करण्यात आलेलं आहे। बैठक झाली, ती तर रेग्युलर बैठक होत असते। आज दिवसभर आजच्या याच्याबद्दल ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।